पावसाळा सुरू झाल्यानंतर तेव्हापासून घरातल्या घरात तुम्ही झोपा खेळा काही करा, पण घरात बाहेर अजिबात निघता येत नाही. त्याच्यामध्ये कंटाळा येतो, पण आमची माई आहे ना काय ना काय अशी हरकती करत असते आणि आम्हाला मग त्याच्यामध्ये रमून घुमून जायला लागतं. तर हर्ष पण त्यासोबत खेळत होता आणि मी पण बसून होती. मस्त थोडाफार खेळून विचार केला नाही जास्त खेळायचं नाही, थोडाफार अभ्यास पण करत. तर आमच्या त्याच्यामध्ये पण ती पुढे मी पण अभ्यास करणार, भाई घे तू पण अभ्यास कर. अभ्यास ती लोक करतच होते. विचार केला चला बाहेर दाखवू दे, बघा एवढं पाऊस पडते ना, पाणी इथे गल्लीमध्ये भरते ना, निघता येत नाही, काय करता येत. विचार केला बाकीची कामं आहेत ती आपटून घेऊया आणि नंतर त्याच्यासोबत बसूया. पण आता खरं सांगू तर माई पण खूप कंटाळून गेलेली, कारण की संध्याकाळ राहून गेले 7 वाजून गेलेले, पण पप्पा काही येत नाही. तिला एकदम कंटाळा येत होता आणि मी तिला कसं कसं म्हणत होती, येऊन जाऊन ती बाहेर येत होती. पप्पा येते बा चल घरात. खरंच रे पप्पाला आज उशीर झाला म्हणून विचार केला चपात्या बनवल्या, त्याच्यामध्ये माझी माईची मस्ती चालू. भूताला फायनली पप्पा आले. पप्पांना उशीर काय झाला, कारण की ते मटण घ्यायला थांबलेले आणि मटण कुठे भेटत नव्हतं, म्हणून ते पूर्ण दुकान मटणाची शोधत आले. चल बाबा फायनली आले त्या, आणि त्यांना लेट यायचं कारण म्हणजे आज त्यांना मटण काही पण करून खायचं होतं. मी माहिती टीव्ही बघते, कारण की मी एकदम बेफिक्र होती, कारण की मटण आज माझा नवरा बनवणार होता. चला बाई थोडं फार तर आराम. म्हटलं आता मटण ते बनवतात तर मी काय करणार, म्हणून मस्त आरामात बसले टीव्ही चालू. कधी कधी असं भेटायला पण पाहिजे हे की नाही. इथे मटण मस्त बनवलं होतं आणि वा एवढं मस्त स्मेल सुटलेलं ना बाबा, कधी होते असं. आणि आज नवऱ्याने एकदम स्पेशल मेहमान होते, सलाद वगैरे एकदम रेडी, पूर्ण डिनर रेडी केला आणि आजचा डिनर एकदम खास होणार होता. माझं काय राहिलं नाही, मी मस्त ताट वाढला आणि जेवायला बसली. आणि खरं सांगू ना आजचं मटण एकदम टेस्टी झालेलं. आणि कधीतरी नवऱ्याचं प्रेम दिसून येते. तर चला मस्त आम्ही मटण आणि टी बघत डिनर करून घेतो आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्याला सबस्क्राईब करा.